नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. जळगावमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चोपड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरण थंड होत असलेले उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर शेती पिकाला पोषक पाणी पुरवठा मिळालाय. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला मन की बात कार्यक्रम हा पार पडलाय. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिला कार्यक्रम आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी देखील उपस्थित होते. अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत करत आमदार प्रवीण पोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. महायुती सरकारचा अंतिम अर्थसंकल्प शुक्रवारी दिनांक 28 जून रोजी सादर झाल्यानंतर त्याचे स्वागत करत आज अमरावती आमदार प्रवीण पोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी ही करण्यात आली होती. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, वारकऱ्यांच्या साठी आणलेल्या योजना आदी योजनांच्या माध्यमातून सर्वसमावेशक अर्थसंकल्प महायुतीने मांडल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. जल्लोष करताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. नमस्कार, तुम्ही सर्व पाहतच आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोर इथे पोटे साहेबांच्या कार्यालयासमोर उभे आहोत आणि महिला एकदम जाम खुश आहेत. आणि आम्ही काल जो अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे त्या संदर्भात आम्ही इथे जल्लोष साजरा केलेला आहे. त्याच्यामध्ये बहीण लाडकी योजना, त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना अशा योजनांचा महिलांसाठी त्यांनी समावेश केलेला आहे. प्रत्येक ज्या म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या आणि कमजोर अशा महिला आहेत त्यांना सगळ्याच महिलांना 1500 रुपये महिना सरकारतर्फे मिळणार आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेमध्ये वर्षातून 3 सिलेंडर महिलांना प्राप्त केले जातील. त्याच्यामुळे आम्ही सर्वजणी खुश आहोत आणि सर्वांच्या महिलांकडूनच सरकारचं आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांचा आम्ही सर्वच मनापासून आभारी आहोत. ज्या लोकांचं पोट दुखतं त्यांची पोटदुखी कमी होवो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. भगवा दाखवून वारीचा शुभारंभ केला. वारीचे प्रतीक भगवा झेंडा गर्वरहित, वासनारहित, भयरहित असा भगवा आहे. वारी आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. विठ्ठलाचे नाम वारकरी घेत असतो. धनवानांच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद नसतो तितका आनंद वारकऱ्याच्या चेहऱ्यावर असतो. जातीचे विष पसरत आहे त्यावर आध्यात्मिक भाव म्हणजे वारी. गोरगरीब श्रीमंत सर्वच वारीला येतात. ही वारी अनंत काळ ऊर्जा शक्ती देते. आम्ही सर्व एक आहोत. काही लोकांचं पोट यामुळे दुखतंय असंही ते यावेळी म्हणाले. भगवा झेंडा आहे. भगव्याचा अर्थच आहे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित म्हणजे भगवा. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला भीती दाखवू शकत नाही. सर्व जातीचे समूह तिथे येतात. गोर, गरीब, कष्टकरी आणि श्रीमंतही येतो, नेताही येतो. पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा म्हणजे वासनारहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो. आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे. म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे. आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो. काही लोक जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, जातीच्या आधारावर विष कालवण्याचा प्रयत्न करतात. पण या सर्व विषावर रामबाण उपाय आहे, तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव, ही वारकऱ्यांची वारी. भाऊ, एकीकडे सरकार वेगवेगळ्या योजना वारकऱ्यांसाठी आणते, परंतु विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत आहेत की आत्ताच वारकरी तुम्हाला राजकारण केलं जाते. मला वाटतं की त्यांना माहीत नसेल. मी अर्थमंत्री असताना निर्मळ वारी याला पैसे द्यायची सुरुवात झाली. हां, हे खरं आहे.
की या अगोदरच्या सरकारनी कधीच या दृष्टीने विचार केला नाही. सरकार तर काँग्रेसची होतं, तेव्हा मग पालखी मार्ग का काढला नाही, त्याची कल्पना का आली नाही, किती खड्ड्यामध्ये राहावं लागायचं. आता निर्मल वारी आम्ही केली. काही लोकांचं पोट दुखतं, पण भगवान विठ्ठलाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की भगवान विठ्ठला आशीर्वाद दे, यांची पोटदुखी कमी होईल. बळीराजा सुखी होऊ दे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माऊली आणि पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर पांडुरंग, संत तुकोबाच्या ज्ञानेश्वरांच्या कृपेने मला इथे येण्याची संधी मिळाली. मी एवढंच सांगू इच्छितो, पांडुरंगाला, ज्ञानेश्वर माऊलीला बळीराजा सुखी होऊ देत, त्यांचे संकट अनिष्ट दूर होऊ देत, महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ देत, एवढीच माझी माऊली चरणी विनंती आहे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीला मी वंदन करतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थानाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. पांडुरंगाच्या कृपेने, विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने. आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरची सर्व संकट अरिष्ट दूर होऊ दे, या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे, एवढीच माझी माऊलीच्या चरणी विनंती आहे. बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिसरण चौकात पुष्पवृष्टी करत प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत केले. त्रिसरण चौकातील आई जगदंबा मातेच्या मंदिरात आरती करून प्रतापराव जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले होते. यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत सेवा केलेल्या दीपक डोने यांना या वर्षीचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालाय. दीपक डोने हे 15 फेब्रुवारी 1989 मध्ये भरती झाले होते. त्यानंतर 2021 मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले. जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मानसी देशपांडे खून आणि बलात्कार खटल्याचा तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. याच कामासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. 6 जून 2024 रोजी त्यांना मुंबईतील राजभवनात राज्यपाल यांच्या हस्ते दीपक डोने यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.